नमस्कार. तुम्ही कुठल्याही शासकीय पेन्शन घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. तर नेमकी माहितीचा विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून असेच तुम्हाला नवीन नवीन माहिती, नवीन नवीन अपडेट, शासकीय योजनांची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. व्हिडिओचा विषय हा आहे की तुम्ही शासकीय कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी KYC करणे ही अत्यंत महत्त्वाची झालेली आहे. त्यासाठी हा माहिती देणारा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. संजय गांधी निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावण बाळ पेन्शन योजना व इतर सर्व पेन्शन योजनांसाठी KYC करणे आता म्हणजेच बंधनकारक झालेलं आहे. तुम्हाला जर पेन्शन मिळत असेल तर तुम्हाला KYC करणे आता बंधनकारक झालेले आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आपली KYC तात्काळ करावी. आता KYC करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही या योजनांची तुम्ही इतर कुठल्याही योजनांची पेन्शनचा लाभ घेत असाल तर तुम्हाला KYC करणे बंधनकारक आहे. ती तुम्ही लवकरात लवकर करून घ्यावी, अन्यथा तुमची पेन्शन बंद होऊ शकते. अंतिम मुदत संपण्याआधी KYC करणे आता बंधनकारक राहणार आहे. जर KYC केली नाही तर तुम्हाला इथून पुढे कुठल्याही प्रकारची पेन्शन, आर्थिक लाभ मिळणार नाही. KYC करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात हे आता आपण जाणून घेऊयात. सर्वात पहिले कागदपत्र आहे आधार कार्ड. ते अपडेट असणं गरजेचं आहे. आणि दुसरं, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर, म्हणजे त्यावर OTP येतो तो सांगण्यासाठी आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ही दोन महत्त्वाची कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही जर KYC केली नाही तर काय होऊ शकते, तर तुमचा आर्थिक लाभ हा बंद होऊ शकतो. त्यामुळे जे लोक कुठल्याही प्रकारची शासकीय योजनांची पेन्शनचा लाभ घेत असेल त्यांनी लवकर लवकर KYC करणे बंधनकारक आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.